स्कूल बस जळून खाक, 40 विद्यार्थ्यांचे वाचले प्राण। स्वामी विवेकानंद स्कूल बसमध्ये शिक्षिका व चालक यांना जळण्याचा वास। या अगोदर काळा दिवस म्हणून समृद्धी हायवेवर एक ट्रॅव्हलसह माणसाचा कोळसा झाला होता। शासनाने अजूनही परिवाराला मदत केली नाही। आमठाणा भराडी रोडवर स्वामी विवेकानंद स्कूल बसला आग, 40 विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहेत। महाराष्ट्रात अचानक वाहनांना आग लागणे आणि आगीचे प्रमाण वाढतच आहेत। याचे उदाहरण म्हणजे ही घटना दिनांक 20 डिसेंबर रोजी जवळपास सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास घडली असल्याची माहिती अशी आहे की सिल्लोड तालुक्यातील आमठाणा भराडी रोड वरती भराडी येथील स्वामी विवेकानंद स्कूल बसला अचानक आग लागली। मात्र बसमध्ये असलेल्या शिक्षिका व चालक यांना बसमध्ये जळण्याचा वास आल्याने त्यांनी सदरील बस रस्त्याच्या कडेला थांबवून 40 विद्यार्थ्यांना खाली उतरवले। विद्यार्थी उतरताच बसला मोठी भीषण आग लागली। मात्र चालक व शिक्षकांच्या सतर्कतेमुळे सदरील बसमधील 40 विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहेत। आणि म्हणूनच वेळ आला होता परंतु काळ नाही। सदरील घटनेची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी घेतली आहे। देवतारी त्याला कोण मारी हे जवळच्या नागरिकांना पाहायला मिळाले। तसेच घटना घडल्यामुळे अनेक नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती। या अगोदर वर्धा जिल्ह्याला लागून असलेल्या समृद्धी हायवेवर एक ट्रॅव्हल्समध्ये अनेक नागरिक युवक युवती आणि बाळाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना काळा दिवस म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर देशात चर्चेचा विषय ठरला होता। त्यामुळे शासनाने मदत जाहीर केली होती, मात्र ती अजूनही मृतकांच्या कुटुंबांना मदत मिळाली नाही। त्याबद्दल महाराष्ट्रातील सजग नागरिक शोकांतिका व्यक्त करीत वाट बघत बसले आहेत। त्यांना महाराष्ट्र शासन व प्रशासन मदत करेल का अशी आशा अपेक्षा व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्टर नरहरी राठोड, नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.